सर 5 राज्यांच्या निवडणुकांचे काल मतदान संपलेलं आहे. पहा, एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वी सुद्धा एक्झिट पोलचा कसा फज्जा उडाला आपण पाहिला आहे. प्रत्यक्ष मतदानातून मतपेटीतून काय बाहेर येत आहे त्याच्यावर आपण मत व्यक्त करूया. मला अजूनही खात्री आहे की या देशामध्ये अनेक राज्यामध्ये प्रस्थापितांविरुद्ध लोकांच्या मनात राग आणि संताप आहे आणि तो मतपेटीतून तुम्हाला स्पष्ट झालेला दिसेल. जो अन्याय आहे, जो समोरच्या काही प्रमुख लोकांचा भ्रष्टाचार आणि घोटाळे आहेत, हे लोकांसमोर आणण्याला टार्गेट म्हणू नका. काही विशिष्ट लोक आमच्यावरती हल्ले करतात आणि त्याच वेळेला स्वतः मोठे मोठे घोटाळे करून नामनिराळे राहतात. यांचे मुखवटे फाडले पाहिजेत. दुसरं म्हणजे तुमचं ते काय ते ईडी ईडी त्यांच्या संदर्भात मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एक 13 पानाचं पुराव्यासह पत्र दिलं. तर अनेक आपल्या पत्रकारांचा आग्रह आहे की ते पत्र तुम्ही मीडियासमोर ठेवा, देशासमोर ठेवा. तर ते मी आज पत्र देईन तुम्हाला. आणि त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचारानं पोखरलेल्या आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांना कोंडी करून अडचणीत आणून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला हातभार लावतात. हे सगळं आहे आणि हे टप्प्याटप्प्यानं बाहेर येईल. आज एक पहिला भाग त्यातला जो आहे तो बाहेर काढतो मी, देतो आहे नक्कीच. तर मी आपली वाट बघतो. या आपण.